तर आज आपण जी डाळबट्टीची रेसिपी बनवतोय, तर त्यासाठी मी ते ह्या वाटीच्या मापाने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटीला थोडंसं वरती असा इतका मी रवा घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये 1 चमचा मी हे बेसन पीठ घेतलेला आहे। आता यामध्ये मी टाकते 1 चमचा ओवा, जो मी असा हातावरती थोडासा क्रश करून घेते। तुम्ही मिक्सरला बारीक फिरवून घेतलात तरी चालेल, परंतु मी इथे हातावरतीच असं थोडासा क्रश करून घेतला। त्यानंतर टाकते थोडीशी हळदी पावडर, 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत। तर इकडे मी लसूण आणि जिरे मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले होते। लसणाने आपली बट्टी जी आहे ती अतिशय टेस्टी। आता टाकूयात चवीनुसार मीठ। इथे मी किंचित असा सोडा घेतलेला आहे। 3 ते 4 चमचे तेल मी इथे कडकडीत गरम करून घेतलंय। आता मी यामध्ये टाकते हे कडकडीत गरम केलेलं तेल। तर तुम्ही बघू शकता तेल किती गरम आहे, त्याने आपल्या तेल जे आपण पीठ घेतलेलं आहे ते पूर्ण इथे असं फसफसल्यासारखं होतंय। थोडंसं थंड होऊ देऊया आणि त्यानंतर पुन्हा हे तेल आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करणार आहोत। आता हाताच्या साहाय्याने संपूर्ण मी हे एकजीव करून घेणार आहे। तर आता एकजीव झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा मस्त असा घट्टसर गोळा तयार होतो आहे। तर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा मस्त असा एक गोळा तयार करणार आहोत। थोडं थोडं पाणी घालून मस्त आपण पोळीसाठी मळतो त्याच पद्धतीचं, परंतु थोडंसं घट्ट असं आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इकडे अशा पद्धतीने घट्टसर मळून झालेलं आहे। तर थोडंसं तेल टाकून याला आपण थोडं असं एकजीव करून घेऊयात आणि 5 मिनिटे मी याला थोडा वेळ भिजू देणार आहोत। खूप वेळ भिजवण्याची काही गरज नाही, अगदी 5 मिनिटे याला थोडंसं भिजू देऊया। तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ मस्त असं भिजलेलं आहे। तर एकदा पुन्हा मी याला पोळपाटावरती थोडंसं असं एकजीव करून घेते आणि चाकूच्या साहाय्याने याचे मस्त असे एकसारखे बॉल्स तयार करून घेते। आणि आता एक एक करून आपल्याला याच्या मस्त अशा पोळ्या, पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता इकडे मी एक पोळी अशी लाटून घेतलेली आहे। तर खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ अशी मी लाटलेली नाही आहे। ही पोळी आपण साईडला काढून दुसरी पोळी देखील लाटून घेणार आहोत। तर आता ही दुसरी पोळी देखील लाटून झाली आहे। आता मी त्याला थोडंसं असं तेल लावते आहे। तुम्ही तेल लावा किंवा तूप काही लावलं तरी चालेल। तर संपूर्ण तेल लावून झाल्याच्या नंतर जी आपण दुसरी पोळी बनवलेली होती, आता ती पोळी देखील आपण ह्याच पोळीवरती सेट करून ह्या पोळीला देखील असं थोडंसं तेल लावून घेणार आहोत। खूप जास्त नाही लावायचं, अगदी हलक्या हाताने थोडंसं लावून घ्यायचं आणि त्यानंतर याचा आपल्याला असा रोल तयार करून घ्यायचा आहे। साईडने थोडंसं दाबून घ्यायचं, असं एकत्र करून घ्यायचं। तर व्यवस्थित कडा देखील मी याच्या दाबून घेतलेल्या आहेत। याला आपण 2 भागांमध्ये डिवाइड केलं तरी चालेल, काहीच अडचण नाही। आणि आता अशाच पद्धतीने बाकीचे दुसरी देखील दोन्ही पोळ्या आपण लाटून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने याचे मी 2 असे रोल तयार करून घेतलेले आहेत। इकडे मी कढाईमध्ये पाणी आणि कढाईवरती मी अशी एक चाळणी ठेवलेली आहे। पुरणाची जी चाळण असते ती चाळण आहे आणि त्यावरती आपल्याला हे असे दोन्ही रोल ठेवून द्यायचे आणि आता 20 मिनिटे आपण याला होऊ देणार आहोत। तर 20 मिनिटानंतर चेक करून बघूया। वरतून मी असं झाकण ठेवते। तर 20 मिनिटानंतर आपण चेक केलेलं आहे आणि त्याच्या अगोदर देखील मी मध्ये थोडंसं हे दुसऱ्या साईडने देखील थोडंसं शिजवून घेतलेलं होतं। तर आता तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे फुगलेले आहेत। तर गॅस बंद करून हे थंड झालं की मी इथे डिशमध्ये काढून घेणार आहे। तर आता आपण हे कट करून घेऊयात।
तुम्ही बघू शकता मध्ये देखील ह्या पूर्ण प्रकारे अशा व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि लेयर्ससुद्धा दिसत आहेत. तर अशा पद्धतीने सर्व कट करून झालेले आहेत. तर इकडे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तळण्यासाठी तेल टाकलेलं आहे, गरम झालेलं आहे. आता एवढ्या तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच बट्ट्या आपण यामध्ये सोडणार आहोत आणि मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या बट्टीचा मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मध्ये देखील याला व्यवस्थित असे आपण जे रोल केलेले होते तर ते इथे व्यवस्थित दिसत आहेत. आता मी हे सर्व बट्टी काढून घेते आणि आता त्याच पद्धतीने बाकी पुढच्या बट्ट्या देखील आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपली ही बट्टी मस्त अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा याला मध्ये लेयर्स पडलेल्या आहेत आणि अगदी कुरकुरीत आपली ही बट्टी तयार झालेली आहे आणि खुसखुशीत देखील तितकीच आहे. बघू शकता लेयर्समध्येच ही कट होते. अगदी सुंदर अशी ही बट्टीची रेसिपी आज आपली तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपली ही बट्टीची रेसिपी आज तयार झालेली आहे. तर मस्त असं यासोबत सांबार तयार केलेला आहे आणि आता मस्त ही अशी सांबारसोबत ही डाळबट्टी आपण आज ट्राय करणार आहोत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.